तर वडिलांच्या मनामध्ये भीती राहायची का प्रोटीन खाऊन जर कोणाला जर काही जर झालं तर मुलगा अडचणीत नको यायला. म्हणजे मी नाशिक, पुणे आणि बॉम्बे संगमनेरवरून 2 व्हीलरवर प्रवास केलेला आहे. मुलाचे 1-1, 2-2 डब्यांचे मी ऍडव्हान्स जमा करायचो आणि त्यांना ते आणून द्यायचे. सप्लिमेंटच्या नावाखाली जे काय मार्केटवर स्टेरॉइड विकले जातात त्या स्टेरॉइडमुळे मुलांना साईड इफेक्ट होतात आणि नाव खराब होतं सप्लिमेंट. मागच्या 2 वर्षामध्ये माझा एका वर्षाचा टर्नओव्हर एक साधारणतः 1.5 कोटीपर्यंत आहे. अरे वा, क्या बात आहे. हो, व्यवसायामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर सगळ्यात पहिलं तुमचा प्रामाणिकपणा, तुम्हाला तुमच्या कस्टमरचा विश्वास जिंकावा लागेल, चांगलं प्रोडक्ट द्यावं लागेल, उत्तम दर्जाचं प्रोडक्ट द्यावं लागेल, कस्टमरला त्या पद्धतीचा रिझल्ट मिळाला पाहिजे, तरच तुम्ही चांगल्या प्रकारचा बिझनेस करू शकता. मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे, तरच आपण कुठेतरी पुढे जाणार. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आपण जो काही भरभरून प्रतिसाद हा माझ्या युट्यूब चॅनलसाठी देत आहे त्यासाठी मी आपले खूप खूप आभार आहे. आपला हा महाराष्ट्रातला एकमेव पहिला मराठी पॉडकास्ट युट्यूब चॅनल आहे जो फिटनेस इंडस्ट्रीतले जे दिग्गज लोक आहे, बॉडी बिल्डर्स आहेत, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची सक्सेस स्टोरी ही सर्वांपर्यंत आपण पोहोचवत असतो. तर आजच्या या भागामध्ये आपण एका युवा उद्योजकाला भेटणार आहोत. आता तुम्ही म्हणाल आपला हा पॉडकास्ट चॅनल हा बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसशी रिलेटेड आहे, पण हो, बॉडी बिल्डिंग मध्ये सर्वात महत्वाची भूमिका असते ती प्रोटीन्सची. जे मुलं बॉडी बिल्डिंग करतात, जिम मध्ये व्यायाम करतात, कोणताही स्पोर्ट असू द्या, क्रिकेट, कबड्डी, खो खो, प्रत्येक खेळामध्ये जे काही सकस आहार लागतो त्यामध्ये प्रोटीन हा फार महत्वाचा घटक आहे. तर आज आपण प्रोटीन पॉइंट संगमनेरचे सर्वेसर्वा संचालक अनिल म्हस्के सर यांना भेटायला आलेलो आहे. तर अनिल म्हस्के सर या सप्लिमेंट क्षेत्रामध्ये कसे आले, त्यांची एक सुरुवात कशी झाली, हा बिझनेस जेव्हा त्यांनी स्टार्ट केला तर त्यांना काय काय अडचणी निर्माण झाल्या, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अनिल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. पण खूप खूप आभार. माझा युट्यूब चॅनल तुम्ही बघतच असतात, मी तुमचे कमेंट पण पाहत असतो. तर अनिल सर, खूप महिन्यांपासून आपलं सुरू होतं की एक युवा उद्योजक अनिल म्हस्के घडला कसा. तर आज मला तुमची संपूर्ण स्टोरी हे जाणून घ्यायची आहे. मला सर्वप्रथम सांगा, तुमचं एक बालपण, शालेय शिक्षण आणि कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? सर, माझं बालपण हे संगमनेर परिसरामध्ये घडलं. मी पहिली ते 7वी पर्यंत कळसकर विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं. त्यानंतर पुढे मी एक सह्याद्री हायस्कूल आहे तिथे ऍडमिशन घेऊन 8वी ते 10वी पर्यंत मी तिथे शिक्षण घेतलं संगमनेरमध्येच. आणि कॉलेजला मी संगमनेर कॉलेज महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं. तिथं माझं 11वी ते ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ग्रॅज्युएशन कशात केलं तुम्ही? ग्रॅज्युएशन माझं कॉमर्स साइड मध्ये मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे. पण अनिल सर, मला एक विचारायचं आहे तुम्हाला. तुमचं इतकं चांगलं शिक्षण आहे, आज तुम्ही कॉमर्स शाखेमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे, पण तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब पण भेटू शकला असं, म्हणजे एक बँकेत तुम्हाला भेटला असतं, पतसंस्था असेल किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही व्हॅकन्सीज निघतात त्याच्यात पण तुम्हाला जॉब भेटला असता. पण बिझनेस मध्येच का आले, ते पण सप्लिमेंट बिझनेस? सर, विषय कसा आहे का माझं जे कॉलेजला जे माझं बीकॉमला मी जे ऍडमिशन घेतलं ते मला व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातूनच मी घेतलं होतं. आणि लहानपणापासूनच मला आहे ना फिटनेस इंडस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर त्यामध्ये मी माझी एक स्वतःची जिम 2010 साली मी टाकली. तर 2010 साली मी माझ्या जिम मध्ये पदार्पण केलं. तर त्यानंतरून माझा जिमचा व्यवसाय जसा चालत गेला तर मला भरपूर काही सप्लिमेंटचे रिक्वायरमेंट यायला लागल्या. तर मग मी विचार केला की आपण जर संगमनेरमध्ये जर सप्लिमेंट शॉप जर टाकलं तर आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळेल.
तर मग ह्या दृष्टिकोनातून मी 2017ला प्रोटीन पॉइंट संगमनेर या शॉपची स्थापना केली आणि मला चांगल्यापैकी रिस्पॉन्स मिळाला ग्राहकाकडून. पण अनिल सर, आता काही गोष्टी करायच्या अगोदर आपण आपल्या घरातल्या आई वडिलांना विचारत असतो की आई वडिलांना विचारतो की मला ह्या बिझनेस करायचा आहे, तर मी जाऊ का? पण यासाठी तुम्हाला कधी विरोध झाला नाही का घरातून? 100% विरोध झाला घरामधून. वडिलांना खूप भीती होती का सप्लिमेंटच्या व्यवसायामध्ये मुलगा उतरतोय. एक तर ऍक्च्युली वडिलांचं इथं किराणा दुकान होतं, ते किराणा दुकान आम्ही बंद करून सप्लिमेंट म्हणजे प्रोटीन पॉइंट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तर वडिलांच्या मनामध्ये भीती राहायची का प्रोटीन खाऊन जर कोणाला जर काही जर झालं तर मुलगा अडचणीत नको यायला. भीती वाटत होती. हो, खूप भीती वाटत होती. मग मी वडिलांचा सगळा गैरसमज दूर केले. वडिलांना सगळं समजून सांगितलं का ह्या प्रोटीन कशासाठी, काय आहे, कोणता मुलगा घेऊ शकतो, किती वयापर्यंत घेऊ शकतो, याच्याने कुठलाही साईड इफेक्ट नाही. मग वडिलांना कुठंतरी समाधान झालं आणि मग वडिलांनी मला परवानगी दिली. मग मी सप्लिमेंट व्यवसायामध्ये या पद्धतीमध्ये आलेलो आहे. पण सप्लिमेंट व्यवसायामध्ये तुम्ही आला, सगळं खरंय, पण मार्केटिंग हा पार्ट खूप महत्वाचा असतो या बिझनेसमध्ये. हाच बिझनेस नाही, प्रत्येक बिझनेसमध्ये. तर ही मार्केटिंगची सुरुवात कशी झाली तुमची? मी मार्केटिंग पूर्ण ग्राउंड लेवलला जाऊन मार्केटिंग केलेली. सर्वप्रथम मी जिम वाल्यांना व्हिजिट द्यायचो, जिम मध्ये सॅम्पलिंग करायचो. मला खूप चांगल्या चांगल्या मित्रांची साथ पण भेटली. जसं की विनोद सर टिकियानी आहे, मेसोमॉर्फ अकॅडमीचे संचालक येते, त्यांनी देखील मला खूप सपोर्ट केला. ते मला गुजरात, नाशिक अशा भरपूर ठिकाणी ते मला घेऊन गेले. तर मला त्यांचं म्हणजे खूप सपोर्ट झालेला आहे यामध्ये. या पद्धतीमध्ये मी मार्केटिंगची सुरुवात केलेली. आणि ह्या फिटनेस इंडस्ट्रीचा काही तुम्ही स्टडी केलाय का, काही सर्टिफिकेशन वगैरे केलंय का? सर कसं आहे, स्टार्टिंगला ज्यावेळेस मी ह्या फील्डमध्ये आलो त्यावेळेस या बिझनेसचा कुठेही जास्त म्हणजे कुठेही शिक्षण वगैरे नव्हतं जास्त. आपण ज्यावेळेस जिम टाकली तर त्यावेळेस जिम सर्टिफिकेशन पण जास्त लवकर मिळत नव्हते. आणि आपल्या संगमनेर झालं, नाशिक झालं, या ठिकाणी तर कोणत्याही अकॅडमी नव्हता. तर मग याच्यामध्ये शिक्षण म्हणजे अनुभवातूनच आपण पुढे गेलेलो आहे. मग पुढे जाऊन काही छोटे मोठे कोर्सेस केले, मग त्याच्यामधून आपण असं घडत गेलो. पण मग आता कसं आहे का सप्लिमेंट मध्ये बऱ्यापैकी आता अभ्यास होऊन गेलेला आहे अनुभवातून. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही जिम टाकली आणि तेव्हा संगमनेरमध्ये सप्लिमेंटचे शॉप म्हणजे नव्हते, मग तेव्हा तुम्ही सप्लिमेंट कुठून बाय करायचे, कसं होतं? ती तर हिस्ट्री खूप हे. माझ्या जिम मध्ये कोणी क्लायंटनी जर कोणी सप्लिमेंट जर मागितलं तर मला 2 व्हीलरवर, त्यावेळेस तर काय माझ्याकडे 4 व्हीलर पण नव्हती, एक तर 2 व्हीलरवर नाशिकला जावं लागायचं. नाशिकला जर नाही मिळालं किंवा नाही अवेलेबल झालं तर तेच सप्लिमेंट आणायला मला 2 व्हीलरवर पुण्याला देखील जावं लागायचं. म्हणजे मी नाशिक, पुणे आणि बॉम्बे, संगमनेरवरून 2 व्हीलरवर प्रवास केलेला आहे. मुलाचे 1-1, 2-2 डब्यांचे मी ऍडव्हान्स जमा करायचो आणि त्यांना ते आणून द्यायचो. क्या बात आहे. म्हणजे आज तुम्ही बघायला गेला म्हणजे कोणता काळ असेल तो जवळपास 2011 ते 2012चा. बरं. पहिले मी सुरुवातीला 2010 आणि म्हणजे 1 वर्ष तर मी सप्लिमेंट विकलंच नाही. बरोबर. त्याच्यानंतर मला 1 वर्षानंतर मुलांचं सर आम्हाला सप्लिमेंट पाहिजे किंवा मी त्यांना सांगायचो का घ्या तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. मी स्वतः पण घ्यायचो, तर मग मी पण आणायला तिकडूनच जायचो शहरी भागामध्ये. बरोबर. कारण सप्लिमेंट शॉप आज बघितलं तर शहरी भागात, ग्रामीण भागात फार कमी बघायला भेटतात. संगमनेरमध्ये पहिलं शॉप माझं आहे. बर, ओके सर. पण हे सगळं झालं, तुम्ही पूर्ण तुमचं शिक्षण सांगितलं, सप्लिमेंट शॉपची स्थापना कधी झाली हे सगळं सांगितलं. पण आजही लोकांमध्ये सप्लिमेंट बद्दल फार गैरसमज आहे की सप्लिमेंटने साईड इफेक्ट होतात, किडनी फेल होती. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही सर, हे पूर्णपणे चुकीचं आहे. सप्लिमेंटनी आतापर्यंत माझ्या नजरेत तरी, मी तर इतका सेल केलेला आहे, इतका व्यवसाय केलेला आहे, आतापर्यंत कोणालाही काही त्रास झालेला नाही. सप्लिमेंट घेताना तुम्ही काळजीपूर्वक घेतलं पाहिजे. एक चांगल्या ब्रँडचं सप्लिमेंट घेतलं पाहिजे. एक विश्वासू माणसाकडून तुम्ही सप्लिमेंट घेतलं पाहिजे. सप्लिमेंटचे डोसेस असतात. तुम्ही जर सप्लिमेंट जर जेवणासारखं जर जास्त जर खात जर असेल तर तुम्हाला साईड इफेक्ट तर होणारच आहे. कारण की जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही का त्यांनी साईड इफेक्ट होत नाही. सप्लिमेंटचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. योग्य डोस, योग्य माणसाच्या सांगण्यावरून जर तुम्ही जर ते जर फॉलो जर केलं तर तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट नाही. सप्लिमेंटच्या नावाखाली मार्केटमध्ये जे काही स्टेरॉइड विकले जातात त्या स्टेरॉइडमुळे मुलांना साईड इफेक्ट होतात आणि नाव
खराब होतं सप्लिमेंट. कारण की आपला मुलगा सप्लिमेंट घेतोय हे त्यांच्या घरच्यांना माहित असतं, पण आपला मुलगा कुठंतरी जाऊन स्टेरॉइड घेतोय हे त्यांना कल्पना नसती. उद्या जर काही साईड इफेक्ट जर झाला तर घरामधला डब्बा दिसतोय, ह्या डब्यामुळे साईड इफेक्ट झाला, त्यामुळे सप्लिमेंट इंडस्ट्रीचं नाव बदनाम होतोय. ऍक्च्युली सप्लिमेंटचा काही रोल नाही याच्यामध्ये. सप्लिमेंट हे तुमच्या शरीरासाठीच बनवलेलं आहे, तुमच्या फायद्यासाठी बनवलेलं आहे. सप्लिमेंट म्हणजे काय का, सप्लिमेंट म्हणजे तुमच्या आहारामधून जे काही तुम्हाला पूर्ण भेटत नाही त्यामुळे तुम्ही ऍडिशनल बाहेरून सप्लिमेंट घेताय, त्याच्या नावातच आहे सप्लिमेंट. सप्लिमेंट म्हणजे सगळं काही नाही, पण सप्लिमेंटचा सपोर्ट तुम्हाला भरपूर सपोर्ट देऊ शकतो. दुधाचाच प्रोडक्ट आहे. हो, दुधाचाच आहे. सप्लिमेंट म्हणजे काय सर, व्हे प्रोटीन हे दुधापासून बनतं. जी गोष्ट दुधापासून बनती तिने साईड इफेक्ट कसं काय होईल, होऊच शकत नाही. जे गेनर आहे, गेनर कडधान्यांपासून बनतो, त्याच्याने साईड इफेक्ट होऊच शकत नाही. साईड इफेक्ट होण्यामागचे कारण वेगळे असतात, नाव सप्लिमेंट जोडलं जातं. हो, कारण आपण बऱ्याच न्यूज चॅनलवर बातम्या बघतो की युवकाचा जिम मध्ये मृत्यू झाला, युवकाचा चक्कर येऊन मृत्यू झाला, हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर ह्या काही गोष्टी ज्या असतात ना, काही तरुण आजकालचे मंडळी आपण बघतो की बाहेर जाऊन स्टेरॉइडचा वापर करतात. हे जसं सर बोलले की घरच्यांनाही माहित नसतं, कारण ह्या स्टेरॉइडमुळे हे जे माझ्या मागे जे सप्लिमेंट्स लावलेले तर हे बदनाम होतात. सप्लिमेंटने कधीही साईड इफेक्ट होत नाही. ज्या प्रकारे आपण लहान मुलांना सेरेलॅक देतो, बॉर्नविटा देतो, त्यांच्या एक वाढीसाठी, आरोग्याच्या साठी जे आपण देतो, तर ते सप्लिमेंट्सच असतात. आणि हे जे जिम मध्ये व्यायाम करणारी जी मुलं असतात किंवा जे स्पोर्ट्स पर्सन असतात त्यांच्यासाठी हे कधी योग्य असतं. सर मला सांगा, खूप इंटरेस्टिंग हा प्रश्न आहे, तुमचा वर्षाचा टर्नओव्हर किती आहे अंदाजे? सर कसं आहे, 2017ला ज्यावेळेस मी प्रोटीन पॉईंटची स्थापना केली ना, खरं सांगतो सर तुम्हाला, खूप कमी कस्टमर होते. तर 2017 ते 2021 म्हणजे 2017 नंतर मला कोरोनाशी देखील सामना करावा लागला. माझा खरा टर्नओव्हर 2021-22 पासून चालू झाला. तर मागच्या 2 वर्षामध्ये माझा एका वर्षाचा टर्नओव्हर एक साधारणतः 1.5 कोटीपर्यंत आहे. अरे वा, क्या बात आहे. हो, तर मार्केटमध्ये खूप चांगलं नाव झालेलं आहे आणि आपल्या सप्लिमेंटचे रिझल्ट देखील चांगले आहेत, त्यामुळे माझा टर्नओव्हर वाढत चाललेला आहे. तर चांगल्यापैकी टर्नओव्हर झालेला आहे मागच्या 2 महिन्यामध्ये. म्हणजे तुम्ही सोशल मीडियाच्याच माध्यमातून ग्राउंड लेवलला आपण पहिलेच जे काही मार्केटिंग केलेलं आहे, सर्व गोष्टींचा मला आता फायदा होतोय. तर त्यामुळे मध्यंतरी बरेच भरतीच्या मुलांनी तर जे भरतीचे मुलं आहे ना, त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला. आपणही त्यांना खूप चांगले प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न केला आणि खूप जणांना रिझल्ट देखील चांगला मिळाला. ऑफर्स आपण त्यांना देत होतो. ग्रामीण भागातून मुलं असतात, त्यांना परवडत नाही, तर 2-2, 3-3 मुलं एकत्रित येऊन पैसे जमा करून ते आपल्याकडून ऑफरचा लाभ घेत होते आणि आपणही खूप बारीक विचार न करता त्यांना देत होतो. कारण काहींची परिस्थिती पण नाही राहत, गरीब घरातून असतात खूप, आणि बाहेर जाऊन शिक्षण घेत असतात, मेसचा खर्च आहे त्यांना, रूम भाडे, भरपूर खर्च आहे त्यांना. सर, सप्लिमेंटची निवड कशी केली पाहिजे? सप्लिमेंटची निवड अशी केली पाहिजे, सगळ्यात पहिलं तुमचा गोल काय तो तुम्ही निश्चित केला पाहिजे. जर एखाद्याला जर वजन वाढवायचंय तर त्यांनी वेट गेनर घेतला पाहिजे चांगल्या कंपनीचा, आणि चांगल्या व्यक्तीच्या माध्यमातून सप्लिमेंटची निवड केली पाहिजे. आपल्याच मनाने काहीतरी घेऊन उपयोग नाही. भरपूर जण ऑनलाईन ऑर्डर करतात, कसं घ्यायचं, काय घ्यायचं, प्रमाण माहित नसतं, दिवसाला 2-2, 3-3 स्कूप घेतात आणि मग म्हणतात का किडनी दुखतीये किंवा किडनी रिलेटेड आजार झाले. तर सप्लिमेंटची निवड करताना तुमचा गोल काय त्यानुसार तुम्ही सप्लिमेंटची निवड केली पाहिजे. बरोबर. आता तुम्ही मुद्दा मांडला सर की ऑनलाईन मुलं बरेच जण सप्लिमेंट मागवतात, पण काही जण अशा असतात की आपण सोशल मीडियावर तो बॉडी बिल्डर बघतायत, त्याच्या हातामध्ये एक सप्लिमेंटचा डबा बघता, मुलांना वाटतं त्यांनी पण हे खाल्लं म्हणून त्याची अशी बॉडी झाली. तर हे योग्य वाटतं का? नाही, ऍक्च्युली हे सगळं खोटं आहे. कसं असतं, ज्या व्यक्तीने तो डबा हातामध्ये घेतलेला आहे तो त्यांचा एक ब्रँड अँबॅसिडर असतो, तो ऑलरेडी तयार झालेला असतो पहिलेच. तो तयार झालेला असतो, त्यामुळे कोणती तरी कंपनी त्याला प्रमोशन करण्यासाठी काही पैसे देत असते, त्यामुळे तो डब्बा हातामध्ये घेतो. याचा अर्थ तोच डबा घेऊन त्याची ती बॉडी झाली. एवढं सोपं बॉडी बिल्डिंग नाहीये. बॉडी बिल्डिंग साठी भरपूर खर्च आहे, खूप काही कष्ट घेऊन तुम्हाला सप्लिमेंट्स वेगवेगळ्या पद्धतीचे घ्यावे लागतात.
तर त्यामुळे हे सगळं खोटं आहे. अशा पद्धतीमध्ये बॉडी बिल्डिंग नाही होऊ शकत. बरोबर. म्हणजे जे जाहिरातीमध्ये जे बॉडी बिल्डर्स दाखवतात ते ऑलरेडी हे स्टेरॉइड्सवर असतात. हो, हा, कारण मुलांना वाटतं की याने सुद्धा हा डब्बा खाल्ला असेल, सप्लिमेंट खाल्ला असेल, म्हणून आपण सुद्धा हेच बाय करावं आणि हेच सप्लिमेंट खावं अशी मुलांची इच्छा असते. पण बऱ्याच वेळा असं असतं सर की ऑनलाईन जेव्हा सप्लिमेंट मागवतो ते कधी कधी डुप्लिकेट सुद्धा येतात, असं ऐकलंय. बरोबर आहे? भरपूर डुप्लिकेट येतात. हम्म. कसं असतं का ज्यावेळेस आपण ऑनलाईन बोलवतो ती वेबसाईट कशी आहे, आपण हा. कशाच्या माध्यमातून बोलवतोय, त्या गोष्टी पण मॅटर करतात ना. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे तुम्ही खरेदी करा. म्हणजे कसं, उद्या जर तुम्हाला जर काय वाटलं तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतात. नाहीतर तुम्ही तुमचा एक विश्वास ऑनलाईन जर खरेदी करत असाल, जर तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मित्रांनी यांच्याकडून घेतलेलं आहे, त्याला रिझल्ट चांगला मिळाला आहे, कुठलाही साईड इफेक्ट नाही आला, तुम्ही अशा माणसाकडून खरेदी करा. बरोबर. सर, व्यवसायामध्ये जर प्रगती करायची असेल हो, तर महत्वाचं काय आहे नेमकं? व्यवसायामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर सगळ्यात पहिलं तुमचा प्रामाणिकपणा, तुम्हाला तुमच्या कस्टमरचा विश्वास जिंकावा लागेल, चांगलं प्रोडक्ट द्यावं लागेल, उत्तम दर्जाचं प्रोडक्ट द्यावं लागेल, कस्टमरला त्या पद्धतीचा रिझल्ट मिळाला पाहिजे, तरच तुम्ही चांगल्या प्रकारचा बिझनेस करू शकतात. बरोबर. जर तुम्ही कस्टमरची जर फसवणूक जर करत जर असेल तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. हो, बरोबर. सर, मी बरेच महिने किंवा वर्ष तरी म्हणता येईल तेव्हा मी तुमचं इंस्टाग्रामचं पेज बघितलं होतं, प्रोटीन पॉइंट संगमनेर नावाने. काहीतरी 800 का 900 होते, परंतु आता काल परवा बघितलं काही हजारोंच्या घरामध्ये पोहोचलेले. सर, किती अंदाजे आता फॉलोअर? एक साधारणतः 34K फॉलोअर्स. एवढे कस काय वाढले? का जेन्युइन आहे का हे फॉलोअर्स? जेन्युइन फॉलोअर्स. हा, पण हे फॉलोअर्स तुम्ही अकाउंटवर जाऊ शकतात, त्याचे अकाउंटचे रीच बघू शकतात, व्हिडिओचे व्ह्यूज बघू शकतात. बरोबर. सर, विषय काय झाला की ज्यावेळेस माझे 900 ते 1000 फॉलोअर्स होते, त्यानंतरून मी माझ्या बिझनेसमध्ये वाढ करताना जास्त इंस्टाग्रामवर फोकस केलं. तर ज्यावेळेस आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये जात होतो तर त्याचे रिझल्ट खूप बरोबर भयानक होते, म्हणजे एकदम चांगल्यापैकी रिझल्ट, क्वालिटी. तर मित्रांनी मित्र असा माझा व्यवसाय वाढत गेला, कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि त्याच पद्धतीत माझे फॉलोअर्स देखील वाढत गेले. म्हणजे खोटं नाही सांगत सर, म्हणजे मला म्हणजे अपेक्षा पण नव्हती मला का एवढे माझे फॉलोअर्स वाढतील, एवढ्या पटपट एवढे फॉलोअर्स वाढले. फक्त 1 वर्षामध्ये माझे 34K फॉलोअर्स झाले. सर, पण ह्या फॉलोअर्स वाढण्यामागे मला तर कारण हेच वाटतं, प्री वर्कआउट 100% खूप चालला हा ब्रँड. याबद्दल मला तुम्ही सांगा बरं, नेमकं काय बाबा, काय जादू करतं हे एक्सटेंड प्री वर्कआउट जे आहे ना, हे पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी आपण खास करून देतो. जिम करणारे मुलं देखील वापरू शकतात. याचा मेन रोल काय तुम्हाला सांगतो. एक्सटेंड प्री वर्कआउट मुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा वर्कआउट, रनिंग, कबड्डी वगैरे, कुस्ती खेळत असाल तर ते प्रॅक्टिस करताना तुम्हाला दम नाही लागत. मुलांना प्रॅक्टिस करताना दम जास्त लागतो ना, तर याचा जर तुम्ही 25 मिनिटं अगोदर 1 स्कूप 200 ml पाण्यामध्ये जर घेतला तर तुम्हाला कुठलाही थकवा लागत नाही. त्याच्यानंतर तुमचा फोकस कायम राहतो. तुमचा जो गोल असतो त्यावर तो फोकस करतो आणि तुमची एनर्जी लेवल पण खूप बूस्ट करतो. तुमचा घसा कोरडा पडत नाही, तुमचे पाय भरून येत नाही रनिंग करताना. खूप चांगला रिझल्ट आहे. आणि याच्यामध्ये जे काही कंटेंट यूज केलेले हे फसाई गाईडलाईनच्या नुसार ऍड केलेले. याच्यामध्ये पूर्णपणे प्रामाणिकपणे कंपनीने खात्रीशीर कंटेंट मिक्स केलेले, पारदर्शकता एकदम. आणि मित्रांनो, पूर्ण लायसन्स कम्प्लीट आहे याचे. सर, ऍक्च्युली मी हे तुमचं वापरलेलं आहे, खूप छान वाटलं मला हा ब्रँड. पण काही ब्रँड अशा असतात, अंग लाल होतं, खाज येते अंगाला. एक्सटेंड प्री वर्कआउट ना असं कधीच नाही होणार. काय नेमकं काय मला समजत नाही. त्याच्यामध्ये काय वापरलेलं राहतं हे तर आपण गॅरंटेड सांगू शकत नाही. पण ते काय करतात, फक्त अंगाला मुंग्या येण्याचे जे घटक असतात ते जास्त ऍड करून देतात. मुलांना असं वाटतं का त्याच्यामुळे खूप चांगला रिझल्ट मिळाला. तसं काही नसतं. याचा मेन रोल काय का तुमचा थकवा न लागणे, अंगाला मुंग्या येणे, अंग खाजवणे, लाल पडणे, हा रिझल्ट नसतो. रिझल्ट हा एक्सटेंडचा आहे. त्यामुळे एक्सटेंड प्री वर्कआउटच बेस्ट आहे सर. असे कधी तुम्हाला मुलं भेटले का सर, तुमच्या प्रोडक्ट मुळे खूप फायदा झाला, आम्ही भरती झालो, असे मुलं भेटले? खूप जण पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं. खूप जण भेटायला आले. फक्त त्यांचं म्हणणं काय होतं का सर व्हिडिओ वगैरे नका करू. खूप जण येऊन भेटून जातात, सत्कार करतात. म्हणजे रिझल्ट चांगला मिळाला आहे. मुलांनी पण आपल्याला येऊन भेट वगैरे दिलेली. बरोबर. पण सर, आता हे झालं एक्सटेंडचं. याच्यावर तुम्ही मध्यंतर मी ऑफर बघितलाय, त्याच्यासोबत हे तुम्ही क्रिएटिन सुद्धा फ्री देत होते. हो, क्रिएटिन काय वर्क करतंय?
सर हे एक्स्ट्रीम प्री वर्कआउट जसं आपण रनिंग साठी हा, म्हणजे जसं बरोबर. मुलींना 800 मीटर 1600 हो मीटर हो हो रनिंग करताना बरोबर. जो काही दम लागतो हा, त्यासाठी हे करत होतो. बरोबर. हा. आणि क्रिएटिनचा रोल काय आहे, सर तुम्हाला पण माहिती आहे का? हो. ताकद वाढवणे. बरोबर. मसल्स मध्ये ताकद वाढवली तर तो जो गोळा आहे का तो मुलांना तो आउट ऑफ फेकण्यासाठी फायदा होईल. हा, हा. त्यामुळे आपण क्रिएटिन सोबत एक्स्ट्रीम आपण ऍड करत होतो. म्हणजे ऍक्च्युअली क्रिएटिन एटीपी जनरेट करतो. हो, एटीपी जनरेट करतो. हा, बरोबर. तर याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये सर. पूर्ण गॅरंटेड प्रोडक्ट आहे. त्यामुळे मुलांना याचा खूप फायदा झालेला आहे. खूप छान पद्धतीने आज सरांनी आपल्याला ही मुलाखत दिली. सर एक शेवटचा मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही आज या लेवल पर्यंत येऊन पोहोचला. तुम्ही ह्या मुलाखतीमध्ये सुरुवातीची तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली हे पण सांगितलं. या सक्सेसचा मंत्र काय? सर माझ्या सक्सेसचा मंत्र असा आहे का माझं जे काम आहे ते प्रामाणिकपणे आहे. बर. मी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे. मेहनत करताना मी कुठेही मागे पुढे बघितलं नाही. 18 तास काम केलेलं आहे. आणि प्रामाणिकपणा असल्यामुळे जे कोणी माझे जे कोणी ग्राहक आहे त्यांच्या घरपोच डिलिव्हरी मी प्रामाणिकपणे दिलेली. हो हो. हा माझा मंत्र आहे. जर तुम्हाला जर पुढे जर जायचं जर असेल तर सर्वात महत्वाचा तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमच्या ग्राहकाशी एकदम एकनिष्ठ राहा. हा माझा मंत्र आहे. पण सर मी बऱ्याच वेळा बघितलंय की सप्लिमेंटचा बिझनेसच नव्हे तर इतर बिझनेस मध्ये सुद्धा आपल्याच लोकांचा पाय खेचतात. कसं आहे सर, ते जे लोक आहे त्या लोकांना म्हणजे कोणी पुढे जावा असं वाटत नाही. तर हे आता बंद केलं पाहिजे. मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. तरच आपण कुठेतरी पुढे जाणार. हो, खरी गोष्ट आहे. खूप थँक्यू सो मच सर. आज तुम्ही वेळात वेळ काढून तुमची संपूर्ण स्टोरी, खूप छान स्टोरी सांगितली. मला ह्या स्टोरीमध्ये महत्वाचं वाटलं की संगमनेर कडून पुण्याला एवढं लांब सप्लिमेंट घ्यायला जायचं. इथून परत इकडे नाशिकला कधी अवेलेबल होतं तर तिकडे जावं लागायचं, ते पण 2 व्हीलरवर. स्वतः अनिल सर हे सप्लिमेंट घ्यायला जायचे इतक्या लांब. कारण आता बरंच सुखसोयी आता हे खेड्यापाड्यांमध्ये तालुक्यांमध्ये आता भेटताय. सप्लिमेंट सुद्धा बरेच शॉप आता झालेले. संगमनेरमध्ये प्रसिद्ध असं हे शॉप आहे प्रोटीन पॉइंट. आणि यांचे हे ब्रँड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील जे काही राज्य आहे या राज्यांमध्ये सुद्धा हा जो ब्रँड आहे त्यांचा तर तो जाऊन पोहोचलेला आहे. तर अनिल सरांची ही यशोगाथाच म्हणावं लागेल. तर ही कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि हो, ज्यांना कोणाला हे जे त्यांचे ब्रँड आहे अनिल म्हस्के सरांनी जे क्रिएट केलेले आहे त्यांचे हे ब्रँड सप्लिमेंट ब्रँड, ज्यांना कोणाला हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा इंस्टाग्राम ID आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही कॉल करून ते बाय करू शकता. तुम्हाला घरपोच सेवा ही पुरवली जाईल. तर ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.